आपल्याला दुष्काळ म्हटलं की लगेच आठवते कोरडी शिवारं, पाण्याची टंचाई. पण आता उलट झालंय. एवढा पाऊस पडलाय की शेती पाण्याखाली गेली, घरे रस्ते वाहून गेले. यालाच म्हणतात ओला दुष्काळ. आता प्रश्न पडतो, पाऊस पडूनही दुष्काळ कसा काय? नमस्कार मंडळी, मी पवन आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. आज आपण समजून घेणार आहोत ओला दुष्काळ म्हणजे काय, सरकार कधी जाहीर करतं, शेतकऱ्यांना काय काय मदत मिळते आणि आपण नेमकं काय करायला हवं. आता हा दुष्काळ पावसाअभावी नाही तर पावसाच्या अतिरेकामुळे होतो. मुसळधार सरींनी शेती, वाडे, घरे पाण्याखाली जातात. पिकांची मुळे कुजतात, मातीतील ताकद धुवून जाते, कोठार भिजून धान्यांची नासधूस होते. थोडक्यात सांगायचं तर पाऊस पडूनच गाव उद्ध्वस्त होतं. आता ओला दुष्काळ जाहीर करायचे निकष काय काय असतात? सरकार काही नियम बघतं. एका दिवशी साधारण 65 mm पेक्षा जास्त पाऊस झालाय का? शेतीचं 33% जास्त नुकसान झालं का? घरं, जनावरं, रस्ते, पाणी पुरवठा यावरही परिणाम झालाय का? तलाठी कृषी अधिकारी पंचनामे करतात, जिल्हाधिकारी अहवाल पाठवतात, मग सरकार मंत्रिमंडळात ठराव घेऊन ओला दुष्काळ जाहीर करतात. आता दुष्काळ जाहीर झाल्यावर काय काय मदत मिळते? पीक विमा, अनुदान, 33% पेक्षा जास्त नुकसान झालं तर थेट आर्थिक मदत मिळते. त्याचबरोबर कर्जाची सवलत मिळते, कर्ज फेडीस मुदतवाढ मिळते, कर्जमाफी मिळते. आता महसूल स्थगिती म्हणजेच वीज, पाणीपट्टी, कर काही काळ माफ केलं जातं. घर कोसळलं, जनावरं दगावली तर मदत मिळते. रोजगार हमी म्हणजेच EJS कामं वाढवली जातात. त्याचबरोबर इतर सोयी पण दिल्या जातात. चारा छावण्या, तात्पुरते निवारे, अन्नधान्य, आरोग्य शिबिरे. आता शेतकऱ्यांनी यासाठी काय करावं? लगेच तलाठी कृषी कार्यालयात नुकसान कळवावं, पंचनाम्यासाठी हजेरी लावावी, जमिनीचे कागद म्हणजेच आधार, बँक तपशील, फोटो व्हिडिओ पुरावा म्हणून ठेवावा. विमा कंपनीला ठराविक दिवसात कळवणं महत्वाचं आहे. पुरानंतर पाणी उकळून प्यावं, आजार टाळावे. आता एवढा पाऊस का वाढलाय? आता हवामान बदलले, ढगफुटीसारख्या सरी वाढल्यात, नदी नाले बंद झालेत, निचरा नीट होत नाही, त्यामुळे पाणी मुरत नाही, सरळ शिवारात साठतं, म्हणून ओला दुष्काळ असं चित्र समोर येतं. आता ओला दुष्काळ म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट. पीक उगवत नाहीत आणि जी उगवली ती ही पाण्याखाली जातात. पण सरकारच्या निकषांवरून दुष्काळ जाहीर केला की शेतकऱ्यांना अनुदान, विमा, कर्ज सवलत, रोजगार या सगळ्या सोयी मिळतात. पाऊस आपल्याला जगवतो, पण अति झाला की उद्ध्वस्त पण करतो. म्हणून वेळेत माहिती देणं, पंचनामे करणं, विमा घेणं आणि निचराचं नियोजन करणं हाच उपाय आहे. तुमच्या गावात अतिवृष्टीची काय स्थिती आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.